मंडळी, पावसाळ्यातील समुद्राचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. रौद्र, खवळलेलं, फेसाळ, अगदी लाटांचा किनाऱ्यापर्यंतचा प्रवासही किनाऱ्याला उभं राहून पाहणं म्हणजे एक मजेशीर गोष्ट. आम्हीही असा प्रवास केला. कुणकेश्वर ते देवगड बाजारपेठ. पाहूया म्हटलं समुद्र कसं दिसतं पावसाळ्यात आणि तुम्हालाही दाखवू. काही कारणास्तव इलेलं आहे कुणकेश्वरात. तर बघू शकशाल म्हणजे कशा प्रकारे समुद्र उसळला. आता आपण आईला कुणकेश्वरचा साईन आहे ना तिकडे येला. तिकडनं मागच्या बाजूक तुम्ही बघू शकशाल कशा प्रकारे समुद्र उधाण नेलेला. मान्सून पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाला आणि समुद्राचा उधाण बघा कशा प्रकारे लाटा खडकाने आदळतात. बरोबर कुणकेश्वर मंदिराच्या आपण खालतीला मागे आता आपलं ह्या कुणकेश्वर मंदिर आहे आणि खालती आता कुणकेश्वर बीच आणि इकडे खडकाळी भाग आहे थोडंफार. त्या खडकारी भागावर ना बऱ्याप्रकारे मस्त लाटा आपटतात. बघण्यासदृश्य दृश्य असा. कधी इला तर नक्की भेट द्यावा या पॉईंट. हे अशा प्रकारे बसासाठी केलेला मंडळी आणि काल नव्हे वाकडी पॉईंट आपण पुढे केलेला आता खराब झाला. तिकडे जाऊ नको कदाचित तुटू शकतात. पण इकडे इथपर्यंत पॉईंट सेफ्टी आहे बऱ्यापैकी आणि इकडे मंदिर आणि समुद्र याचा दोनांचा मेळ आपल्याला बऱ्यापैकी बघू भेटता. इकडनं असं वरती रोड गेलो आपल्या देवगडच्या दिशेनं. वरचं रोड देवगडा गेलो आणि इकडनं सगळं इकडे कुणकेश्वर कातवन हे गावात. आता प्रॉपर आपण कुणकेश्वरात आहोत मंदिराच्या इकडे आणि इकडनं समुद्राचं रौद्र रूप बघू शकाल तुम्ही कशा प्रकारे समुद्र खवळला. माझी विनंती असतात कुठच्या याच्यात आपण या समुद्राच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचो नाही का. समुद्र खूप खवळलेला. आपल्या जीवाची काळजी करून किनाऱ्याच्या बाजूकच राहावं आणि या सौंदर्य बघूचा आपण प्रयत्न करायचो आणि मी पण आता त्याच करत आहे. कुणकेश्वरहून देवगडला गेलेला जो रोड आहे ना त्या रोडचे मित्रांनो हा एक पॉईंट आहे. इकडे निवांत राहून थोडं आपण समुद्राचं आणि आपल्या कुणकेश्वर मंदिराचं एक छान दर्शन आपल्याला इकडून घडतं. मी या पॉईंटला काही मिनटं थांबलो. इथे काही वेळ रेंगाळल्यानंतर आमचा देवगड बाजारपेठेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या बाजूला मीठमुंबरी बीच आणि देवगड पवनचक्की यांचंही दृश्य अप्रतिम आहे. इकडे उभं राहूनही थोड्या मिनटं थांबून याही मित्रांनो जागेचा आस्वाद घेतला. कुणकेश्वर मंदिर ते देवगड बाजारपेठ हा जो रोड आहे ना त्याला संपूर्ण समुद्र किनारा लाभला आहे आणि इकडचा निसर्ग सौंदर्य अफाट आहे.
याच रूटला हे मिठमुंबरी बीच लागतं. बाजूला सुरूचं वन आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन मित्रांनो खूपच छान आहे. याच मिठमुंबरी बीचच्याच डाव्या बाजूला स्वामी समर्थांचा मठही बांधण्यात आला आहे. मठाचं बांधकाम पूर्ण झालं आहे आणि मठ या समुद्रकिनाऱ्याला खूपच छान दिसतोय. कधी नक्की मित्रांनो या मठाचा पूर्ण व्हिडिओ मी स्वामी समर्थांच्या नक्कीच बनवेन. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ आणि अपडेट आपल्याला मिळत राहतील. मिठमुंबरी बीचच्याच बाजूने मित्रांनो हे सुरूचं वन आहे आणि सुरूच्या वनाच्या मधोमध कच्चा रोड देवगड बाजारपेठेच्या दिशेने आहे. हे सुरूचं वनही एक खास पर्यटन स्थळ मित्रांनो दिवसेंदिवस उभारत आहे. इकडे मस्त शांतता आणि थंडावा असतो. कधी आलात मंडळी तर या सुरूच्या वनालाही नक्की भेट द्या. आता आपण मंडळी मिठमुंबरी आणि तारामुंबरी या दोन गावांच्या मध्ये उभा राहिलेला हा ब्रिज, हाच ब्रिज मित्रांनो कुणकेश्वर देवगड यामधचा दुवा. या ब्रिजवरनं पण मंडळी निसर्गाचा खूप छान नजारा आपल्याला पाहायला मिळतो. इकडनं नदी आणि समुद्राचा संगम पॉईंटही म्हणता येईल. तो संगम पॉईंट या ब्रिजवरनं आपल्याला छान पाहता येतो. मंडळी आता आपला देवगड बाजारपेठेत प्रवेश झाला आहे आणि मंडळी आता आपला व्हिडिओ मी इकडे संपवतो. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला लाईक करून आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. खाली कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की द्या. असेच व्हिडिओ मी देवगड तालुक्यातले आणत राहीन आणि आपल्या पावसाळी पर्यटनाचे देखील. तोपर्यंत मी आता तुमची धन्यवाद घेतो आहे. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत धन्यवाद.